मराठी व्हॉइस सादर करीत आहे शशिकांत आकाते लिखित भयकथा इच्छा. अजिंक्य सुट्टीला गावी आला होता. त्याला शहरात नोकरी लागून 5 वर्ष उलटून गेली होती. या 5 वर्षात शहरात त्यानं आपलं चांगलं बस्तान बसवलं होतं. पण म्हणतात ना, माणसाला गाव सुटत नाही. तिथल्या मातीतच त्याची मुळं घट्ट रुजलेली असतात. जगाच्या पाठीवर तो कुठंही गेला तरी गावची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अजिंक्य तसा वर्षातून 2दा गावी यायचा. गावाचं बदललेलं स्वरूप पाहायचा, बालपणीच्या आठवणी ताज्या करायचा आणि एक नवा उत्साह घेऊन पुन्हा शहरी परतायचा. गावात आता त्याचे फारसे मित्र उरले नव्हते. नोकरी धंद्याच्या निमित्तानं तेही गाव सोडून विखुरलेले. अजिंक्यचं गाव दुर्गम ठिकाणी होतं. गाव कसलं, फार तर एखादी वाडी होती ती. साधारण 1,500-2 हजार लोकवस्तीचा उंबरठा. आधुनिकीकरणामुळं खेड्यांचं स्वरूप बदललं. गावांनी कात टाकली. पण अजिंक्यच्या गावापर्यंत ती विकासगंगा अजून आली नव्हती. आजही त्याच खडकाळ रस्त्यावरून एसटीच्या दिवसातून 2दा फेऱ्या व्हायच्या. लोडशेडिंगची समस्या अजून होती. उन्हाळ्यात पाणी आटलं तर मैलोनमैल लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची. गावात सहकाराचं वारं शिरून 2 दुधाच्या डेअरी उघडल्या होत्या. बेभरवशाच्या पावसावरची शेती आणि दुधाचा रतीब घालून गावकरी मीठ मिरची पुरता पैसा मिळवत होते. गावात तशी फारशी वर्दळ कधीच नसायची. पेरणीच्या आणि सुगीच्या दिवसात धावपळ दिसायची गावकऱ्यांची. आणि जत्रा यात्रा सोडली तर वर्षभर गाव शांतपणानं पहुडलेला असायचा. गावाच्या मागच्या बाजूला उतार होता आणि साधारण 5 ते 6 मैलांवर एक डोंगर होता. डोंगरावर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष होते. त्याला एक इतिहास होता. अनेक ट्रेकिंग ग्रुप्स इथं येत असत. उन्हाळ्यात गावातली माणसं जांभळं करवंदाच्या पाट्या घेऊन डोंगराच्या रस्त्याला बसत. 4 पैसे सुटायचे. हंगामी रोजगार तो. अजिंक्य घरीच होता. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच तो इतके दिवस गावी होता. निमित्त होतं लॉकडाऊनचं. शहरात तो एका ज्वेलरी शॉपमध्ये जॉब करत होता. लॉकडाऊन लागला आणि त्याला गावाचा रस्ता धरावा लागला. दिवस उन्हाळ्याचे होते. भला मोठा दिवस उगवत आणि मावळत होता. अजिंक्यच्या मनावरही मळभ आलेलं. हळूहळू तो नैराश्यात जात होता. लवकरात लवकर आपलं काम सुरू व्हावं असं त्याला मनोमन वाटत होतं. पण जिथं जगरहाटीच बंद पडली त्याला तो तरी काय करणार. एके दिवशी सकाळी त्यानं गावातलाच आपला एक मित्र गाठला. दोघांनी मिळून डोंगरावर जायचं निश्चित केलं. पण हे दोघंजण संध्याकाळी तिथं जाणार होते, ज्याला अर्थातच घरातल्यांचा आणि बाकीच्या मित्रांचाही विरोध होता. एकतर तिथं राहायची काहीच व्यवस्था नव्हती. शिवाय जंगली श्वापदांचं भयही होतंच. पण डोंगरावरच्या पडक्या मंदिरात निवारा करायचा आणि दुसऱ्या दिवशी परतायचं निश्चित केलं त्यांनी. त्याच संध्याकाळी ते दोघंजण निघाले. सोबत एक वेळचं जेवण, पाणी आणि टॉर्च, शिवाय काही अत्यावश्यक साहित्यही त्यांनी सोबत घेतलं होतं. सूर्य अस्ताला जात होता. पाखरांचे थवे आपापल्या घरट्याकडं परतत होते. पश्चिमेच्या क्षितिजावर संधी प्रकाशाची लाली पसरू लागली होती. एखादं चुकार माणूस लगबगीनं गावचा रस्ता जवळ करत होता. वारा सुटला होता. अजिंक्य आणि त्याचा मित्र डोंगराच्या रस्त्याला लागले होते. सुमारे तासभर त्यांचा प्रवास झाला. चालत, थांबत, विसावा घेत ते डोंगराच्या पायथ्याशी आले. डोंगराच्या रस्त्यावर गावातलंच कुणीतरी रानमेवा विकायला बसलेलं असायचं. पण आता एवढ्या अवेळी कुणीच नव्हतं. असायचं कारणही नव्हतं. दोघांच्याही चर्चेचा हाच विषय होता.
काही अंतर ते पुढं चालून आले. एव्हाना दिवसाचा प्रकाश बराचसा कमी झाला होता. संध्याकाळची पातळ छाया वातावरणात हळूहळू पसरू लागली होती. रस्ता चिंचोळा झाला होता. दुतर्फा घनदाट झाडी माजली होती. अजिंक्यनं झाडावरची एक पातळ आणि लांब फांदी मोडली आणि तिला आधाराची काठी बनवली. न जाणो एखादं सळसळणारं जनावर आडवं आलं तर पंचायत व्हायची. एकमेकांच्या आधारानं दोघेजण चालत होते. उजेड मावळायला आता फक्त काही क्षणांचाच अवकाश होता. सावल्या गडद होऊ लागल्या होत्या. डोंगर उतारावर पिंपळाची, वडाची, अर्जुनाची आणि खैराची बरीच झाडं होती. वडाच्या पारंब्या भेसूर वाटत होत्या. एखाद्या हडळीच्या झिपऱ्या सोडल्यासारख्या त्या खाली पसरल्या होत्या. अजिंक्यनं मान उंचावून डोंगरावर वरच्या दिशेनं पाहिलं. अजून अर्धा ते पाऊण तास तरी चालावं लागणार होतं. चिंचोळ्या रस्त्यावर एका बाजूला तीव्र उतार होता. त्या ठिकाणी एक काळा कातळ विसावला होता. चालत चालत हे दोघेजण तिथं आले आणि जागीच थबकले. कातळाशेजारी करवंदाची पाटी ठेवलेली दिसत होती आणि तिथंच एक म्हातारी बसली होती. गूढ नजरेनं ती दोघांना बघत होती. अजिंक्यनं तिला काहीतरी विचारलं, पण तिनं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. गावातली दिसत नव्हती ती. कोण बरं असावी ही? दोघांचीही डोकी चालेनात. तशी ती सावकाश उठली आणि एवढंच म्हणाली, पोरानो, एवढ्या रातचं डोंगरावर कशापायी जाताय? जाऊ नका, माघारी फिरा. अजिंक्य आणि त्याच्या मित्रानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि ते पुढं चालू लागले. चालता चालता अचानक त्यांनी मागं बघितलं. ती दिसेनाशी झाली होती. एवढ्यात ती गेली कुठं? कारण अजूनही उताराकडची पायवाट स्पष्ट दिसत होती. जंगलात तर गेली नसेल? पण दोघांच्याही मनात सूक्ष्म भीती तरळून गेली होती. एव्हाना रात्र झाली आणि ते दोघेही डोंगराच्या माथ्यावर पोहोचले. टॉर्च ऑन केला त्यांनी आणि बॅग एका बाजूला ठेवल्या. खालचं दृश्य न्याहाळू लागले. ते थांबलेल्या ठिकाणापासूनच काही अंतरावर एक विचित्र दृश्य त्यांना दिसलं. डोंगरावरच्या पडक्या अवशेषांच्या काळ्या सावल्या दिसत होत्या आणि त्या अवशेषांच्या शेजारीच जाळ पेटलेला दिसत होता. एवढ्या रात्री इथं कोण आलं असेल? जाऊन तर बघूयात, हा विचार करत ते दोघंही त्या दिशेनं चालू लागले. फार अंतर चालावं लागलं नाही त्यांना. त्यांनी बघितलं, एक शेकोटी पेटली होती आणि तिच्या शेजारी एक म्हातारा बसला होता. अजिंक्य न्याहाळत होता त्याला. रुंद जबडा, भरदार छाती, पांढऱ्या गलमिशा आणि वाढलेले दाढीचे खुंट. जवानीत पैलवानकी केलेल्याच्या खुणा म्हातारपणी ठळकपणानं दिसत होत्या. धिप्पाड होता तो. बराच वेळ स्मशान शांततेत गेला. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. थोड्या वेळानं घसा खाकरत अजिंक्यनं ती शांतता भंग केली. हलक्या आवाजात तो म्हणाला, आजोबा, तुम्ही या गावातले तर दिसत नाही. गाव कुठलं तुमचं? म्हातारा काहीच बोलला नाही. तो फक्त मघापासून या दोघांना निरखत होता. एक विचित्र गोष्ट तिथं घडत होती. ती म्हणजे ऐन उन्हाळ्याचे ते दिवस असूनही म्हाताऱ्यानं अग्नी पेटवला होता. अग्नीच्या गरम झळा लागत होत्या आणि अंगाची लाही लाही होत होती. अजिंक्यची आणि त्याच्या मित्राची नजरेनंच खुणवाखुणवी झाली. त्यांनी तिथून निघायचं ठरवलं. काहीही न बोलता ते मागं वळणार, तोच म्हाताऱ्याचा करारी आवाज घुमला, थांबा पोरानो, मी पलीकडच्याच गावचा आहे. गेल्या 2 दिवसापासनं इथं आलोय. मला काही सुधरणा झालंय र. माझी एक मदत करता का र बाबा? दोघंही थांबले.
त्यांनी विचार केला, कदाचित म्हाताऱ्याला काहीतरी खायला हवं असेल. पण तो उठला आणि म्हणाला, या, असं माझ्या मागनं या. शेकोटीच्या पिवळ्या फाकलेल्या उजेडात सगळं स्पष्ट दिसत होतं. पोरं त्याच्या मागून चालत निघाली. 4 पावलं चालल्यानंतर म्हातारा थांबला. ते पडक्या भिंतीजवळ आले होते, जो त्या डोंगरावरचा एक पुरातन अवशेष होता. त्या भिंतीच्या शेजारी पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाच्या दिशेनं म्हाताऱ्यानं बोट दाखवलं. पोरांनी त्या दिशेनं बघितलं, मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उभ्या उभ्याच थडथडू लागले ते. दातखिळी बसल्यासारखी झाली. झाडावर त्याच म्हाताऱ्याचं प्रेत दोरीनं टांगलेलं होतं. गळफास लावून घेतला होता त्यानं. दाही दिशा गरगरू लागल्या. अजिंक्य आणि त्याचा मित्र भीतीनं गर्भगळीत झाले होते. डोळ्यांसमोर अंधारी दाटू लागली त्यांच्या. कसाबसा अजिंक्यनं मित्राचा हात घट्ट पकडला आणि वाट फुटेल तिकडं ते पळू लागले. मागून म्हाताऱ्याचा आवाज घुमत होता, अरे पोरानू, माझ्या चितला अग्नी तरी द्यायचा होता र, अग्नी तरी द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी हा भयंकर प्रकार गावाला समजला आणि सगळं गाव दहशतीत आलं. रात्रभर वाट फुटेल तिथून पळत ठेचकाळत अजिंक्य आणि त्याचा मित्र गावाच्या वेशीजवळ पडले होते. त्यांचे कपडे फाटून त्याच्या पार चिंध्या झाल्या होत्या. तापानं अंग रसरसलं होतं त्यांचं. डोंगरावर घडलेली ती घटना म्हणजे आत्महत्याच होते. या घटनेनंतर 4 दिवसांनी सगळा प्रकार उजेडात आला. पलीकडच्याच गावातल्या एका म्हाताऱ्यानं तिथं फास लावून घेतला होता. माथे फिरू होता तो. अजिंक्य आणि त्याच्या मित्रावर जबरदस्त मानसिक आघात झाला होता. त्यातून बाहेर पडायला बराच काळ गेला. आता ते दोघंही पूर्ववत कामावर रुजू झाले होते. पण आजही ती भयानक घटना त्यांच्या मनात घर करून राहिली आहे, कायमची. रात्री अपरात्री त्यांना भास होतात. त्यांचं घर किंकाळ्यांनी दचकून जागं होतं आणि मग एक विचित्र भीती वातावरणात पसरते. काजळलेल्या रात्रीवर तिचं प्रचंड दडपण येतं आणि अंगावर काटा फुलत राहतो. मित्रांनो, शशिकांत आकाते लिखित इच्छा ही भयकथा आपण ऐकलीत. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मराठी व्हॉइस या आपल्याच यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपणही कथा लिहित असाल, मग त्या ग्रामीण कथा, प्रेमकथा, भयकथा किंवा मग रहस्यकथा असोत, आपण मला त्या पाठवू शकता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या चॅनलचा मेल ID मेन्शन केलाय. कथा जरूर पाठवा. मराठी व्हॉइसच्या इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. मी पुन्हा आपल्या भेटीला येईन आणखी एका कथेचा थरार घेऊन लवकरच.